नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 3 व 10 ऑगस्ट या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते। तर चला मित्रांनो, 3 ते 10 ऑगस्ट या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघूया। वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमच्या वैश्विक कृषी पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र। मित्रांनो, वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमच्या वैश्विक कृषी पुरस्कार 2024 महाराष्ट्र राज्याला जाहीर करण्यात आलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळेने कोणते पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कांस्य पदक। मित्रांनो, पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्वप्नील कुसळे या महाराष्ट्राच्या खेळाडूने कांस्य पदक हे जिंकलेले आहे। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 3 पॉईंट आहे, ते देखील आपण जाणून घेऊया। ते देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। तर पहिला पॉईंट असा आहे की नेमबाजपटू स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे। तर मित्रांनो, 72 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला पदक हे मिळालेले आहे। तर तिसरा पॉईंट असा आहे की ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा काशाबाद जाधव यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचा दुसरा खेळाडू ठरलेला आहे। हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नित्यानंद राय। मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक 2024 हे लोकसभेत नित्यानंद रॉय यांनी मांडले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, SC ST। मित्रांनो, SC ST जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात पहिला पॉईंट असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गीकरणाचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा हा निर्णय दिलेला आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणता देश श्रीरामांचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लाओस। मित्रांनो, लाओस देश हा श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टोकियो। मित्रांनो, केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी टोकियो शहरात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण हे केलेले आहे। तर मित्रांनो, केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी टोकियो शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे हे अनावरण केलेले आहे। चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। वायुसेना अभ्यास तरंगशक्ती 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तमिळनाडू आणि राजस्थान। मित्रांनो, वायुसेना अभ्यास तरंगशक्ती 2024 चे आयोजन तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यात करण्यात येणार आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलिंग इंटरनॅशनलकडून वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, काश्मीर। मित्रांनो, भारतातील काश्मीर शहराला वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिलिंगच्या इंटरनॅशनलकडून हे वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळालेले आहे। तर या संदर्भात पहिला पॉईंट असा आहे की वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळवणारे काश्मीर हे देशातील 4थे शहर ठरलेले आहे। हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया।
देशातील पहिले 3D प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, देशातील पहिले 3D प्रिंटेड स्कूल हे अरुणाचल प्रदेश या राज्यात बांधण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली. मित्रांनो, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. मित्रांनो, नवी दिल्ली येथे 70 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी. मित्रांनो, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेच्या उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, भारतात 65 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. सर्बियाच्या टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुवर्ण. मित्रांनो, सर्बियाच्या टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. तर मित्रांनो, सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या. तर या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसपटू नोवाक जोकोविचने अंतिम लढतीत हा कार्लोस अल्कराज याचा पराभव करून हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो, हे 2 पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. आणि असा तिसरा पॉईंट असा आहे की तो सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच हा ऑलिम्पिकमधील सर्वात वयस्कर खेळाडू देखील ठरलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दिलीप प्रभावळकर. मित्रांनो, अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात दिलीप प्रभावळकर अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. सीमा सुरक्षा दल आणि BSFचा अतिरिक्त कारभार कोणाकडे देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दलजीत सिंह चौधरी. मित्रांनो, सीमा सुरक्षा बल आणि BSFचा अतिरिक्त कारभार हा दलजीत सिंह चौधरी यांना देण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नॅशनल हाऊसिंग बँकच्या मॅनेजिंग डायरेक्टर MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संजय शुक्ला. मित्रांनो, नॅशनल हाऊसिंग बँकच्या मॅनेजिंग डायरेक्टर MD पदी ही संजय शुक्ला यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत नक्कीच होणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.